तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पहिल्या सर्वांना जय श्रीराम, जय सेवालाल. तर मी आत्ताशी उठलेलो आहे. तर आजचा माझा ब्लॉगचा दिवस आहे 4था. तर मला तुम्ही फुल सपोर्ट करताय याच्याबद्दल धन्यवाद. आणि उद्या आहे गणेश चतुर्थी. तर त्याच्यामुळं पहिले तर आज हॉस्पिटलला जाऊन सरांना विचारतो, सर मी गाव म्हणजे माझं गाव पुण्याला जाऊ का, कारण की आमच्या घरी बसलेला आहे गणपती. आणि मी प्लस माझ्या आई पप्पा मम्मी भाऊ सगळ्यांना तुम्हाला दाखवून देतो माझ्या घरचे कसे असतात, काय सगळं रिलेशन. आणि त्याच्यानंतर 10 दिवस लगातार घरचेच व्हिडिओ पाठवत जाईल मी. तर आता तर पहिले मी रेडी होतो, मग तुम्हाला भेटतो. ओके, चला भेटू. तर मित्रांनो, मी झालेलो आहे आता रेडी, फुल आंघोळ गिंघोळ करून सगळं झालेलं आहे. तर आता मी करतो नाश्ता. आणि नाश्त्यासाठी स्पेशल केलेलं आहे माझं हे काजू बदाम. आणि याला तुम्ही सांगा काय म्हणतात, याला कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात. तर एवढे केलेलं आहे मी. तर हे सगळे आता मी नाश्ता करून याच्यानंतर हॉस्पिटलला जातो, मग तुम्हाला भेटतो. चला भेटू आपण नंतर. तर मित्रांनो, आता मी चाललेलो आहे घरी, मी जॉबला, कारण की आता टाईम झालेला आहे जॉबचा. तर आजचं वातावरण तर लईच खराब झालेलं आहे, सारखं दिसतंय. तुम्ही वातावरण बघू शकता, आजचं पूर्ण सारखं झालेलं आहे. असं वाटतं की खूप पाऊस येईल आज. तर आमचे मालक इथं झाडं कापतायत, ते लई झाडं जाते म्हणून झाडं कापतात. ते बघू शकता तुम्ही, इथलचं वातावरण खूप चांगलं झालं आहे. तर आत्ताशी मी चाललेलो आहे कामाला. पहिले हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो काय होतं आहे काय नाही. आज बघू दिवसभरात काय घडतं आहे आपल्या सगळं. तर डायरेक्ट भेटू आपण हॉस्पिटलमध्ये. चला. तर नमस्ते मित्रांनो. तर मला जरा लेट झाला, आज हॉस्पिटलमध्ये आलो पण व्हिडिओ काही बनवलं नाही, कारण की आलेल्या खूपच काम लागलं माझ्या मागं. ओटी होती, पेशंटला सलाईन लावणं, हे करणं ते करणं, त्याच्यामुळं खूपच टाईम गेला. आल्या तुम्हाला दाखवलं पण नाही, आलो म्हणून सांगितलं पण नाही. तर याच्यासाठी मी माफी मागतो तुमच्याकडून. तर आता तर अजून एक ओटी आहे, ती ओटी झाल्यावर तुम्हाला सांगतो काय होते काय नाही. आणि आज तर आपल्याला जायचं पुण्याला. संध्याकाळची गाडी बुक केलेली आहे, साई ट्रॅव्हल्स आहे. साई ट्रॅव्हल्सने 9 वाजता गाडी आपली, त्या 9 वाजता आणि जाऊ आपण पुण्याला. भेटू डायरेक्ट सुटल्यावरच. तर नमस्ते मित्रांनो, आताशी झालेलं आहे मी फ्री. तर थोड्या वेळात आता 6 वाजता निघतो आणि घरी जाऊन मस्त पहिले बॅग रेडी केली, सगळं करून चांगले कपडे घालून मस्त वेगळी शेवटपर्यंत ब्लॉग आपण बनवत जाऊ. कुठं काय चालले, कोणत्या गाडीमध्ये असतं, गाडीचा नंबर प्लेट, गाडीचा ड्रायव्हर, कंडक्टर कोण असेल ते सगळं खांद्यानं त्यांचं दाखवतो तुम्हाला. नंतर इथून आता आपण तर पहिले निघू 6 वाजता निघाल्यावर पहिले कपडे सगळे पॅकिंग करतो, ते पण काय करतो ते पण दाखवतो. त्याच्यानंतर रिक्षामध्ये बसून आपण जायचं इथून बाबा पेट्रोल पंपावर. बाबा पेट्रोल पंप काहीतरी 1-2 किलोमीटर आहे. तिथून रिक्षाने जाऊ आपण, रिक्षावाल्याला बोलून घेऊ. 1-2 किलोमीटर रिक्षाने जाऊन तिथून भेटू. नंतर पुढं दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं, तुम्ही बघत जा नावाचा. ओके. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आमचा व्हिडिओ कसा वाटतो. मला थोडंसं प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा फुल तुमच्या मित्राला, गरीब मित्राला, मराठी माणसाला, बंजारी मुलाला. तर चला भेटू आपण नंतर. तर मित्रांनो, आपली जी जुनी गाडी होती ती झालेली आहे कॅन्सल, कारण की ती जरा माझ्याकडून लेट झाली. मी स्वतः लेट झालो हॉस्पिटलमधून सुटण्यासाठी. तर ही आपण दुसरी गाडी बुक केली त्यांना बोलून. तर हे तिकीट बघू शकता. आपली गाडी आता 9 वाजता आहे. ती 9 वाजताची गाडी आपल्याला म्हणजे लागेल 8:30 वाजेपर्यंत. सकाळी पोचतो आहे आपण लवकर, तरी 8-9 वाजेपर्यंत पोचतो. तर घरी उद्या गणपती आपल्याला बसवायचं आहे, तिथं जाऊन बसून नंतर आपल्याला बाहेरचे मोठे गणपती बाहेर जायचे. तिथून नंतर म्हणजे पुढं काय होते ते बघू.
तुम्हाला गाडीचा व्ह्यू तर दाखवतोच कसा आहे, गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर काय असेल ते सगळं गाडीचं तुम्हाला दाखवून देतो पूर्ण चारी बाजूने. तर आत्ता मी आहे आपल्या हिंगोली गेटवर. याच्यानंतर सरळ आपण भेटू तुम्हाला गाडीमध्ये काय होते ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो मला लागलेली आहे तशी भूक. मीन्स सकाळपासून काय एवढं जेवलो नाही मी. नेटचा डब्बा होता ते पण जेवलो नाही. तर कारण की थोडीशी गाडी लेट झाल्यामुळे मला कुठं जेवायला टाईमच नाही भेटला. गाडीला खूप टाईम झाला. तर पहिले तर आता कुठंतरी पहिले बघतो मी आजूबाजूला कुठं हॉटेल आहे का, भेटलं तर तिथं जेवण करतो. तर बघू शकता आता मी हिंगोली गेटला आहे, हिंगोली गेटपाशी आहे. तर कुठं हॉटेल आहे का ते बघतोयच, कारण की मला लागली आहे खूप जोराची भूक. टेंशन नाही लेने का भाई, इधर तो हॉटेल राही काही नाही ना. इथं कुठंच हॉटेल सापडायला चाललंय. हॉटेल एकाला कुणाला तरी विचारू आपण हॉटेल आहे की नाही. तर थांबा भेटू विचारून हॉटेल कुठे. तर मित्रांनो मला आता तर इथं कुठं हॉटेल नाही म्हटलं ते. तर मी फक्त आता वडापावर दिवस काढते. काय दिवस आले माझ्यावर वडापाव काढल्याचे. तर या मामांकडं चांगलं वडापाव. मामा हाय करा, हाय करा, हाय. मामाची छाती पूर्ण टाईट करून. तर या मामांकडे मी तर हिंगोली गेटपाशी यांचं दुकान आहे. तर बिंदास तुम्ही भेट देऊ शकता कुठे. आता मामांचा वडापाव एकदम चांगला आहे, मी खाऊन बघितलेला आहे. क्वालिटी आहे. तर क्वालिटी क्वांटिटी बेस्ट आहे. तर तुम्ही आपल्या हिंगोली गेटच्या समोरच बस गाड्या लागतात तिथंच आहे. तर भेटतो मी तुम्हाला कुठेतरी तिकडं बघून भेटू नंतर. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे, गाडीमध्ये बसलेलो आहे. तर पुढं काय होतं आहे ते दाखवतोच मी तुम्हाला. तर फुल गाडीमध्ये पहिले तर आपण विंडो काढून बघू शकता बाहेरचा. तर मित्रांनो या आमच्या इथलचं रेल्वे स्टेशन बघू शकता कसलं भारी आहे. नांदेडचं फुल पाऊस चालू आहे, पावसामध्ये फुल गाडी चालू आहे. खूप बोर होते मला मीन्स गाडीचा आवाज एवढा येत नाही जेवढा आपण गाडीमध्ये फिरलेलो आहे त्यापेक्षा ही गाडी म्हणजे पूर्ण इनविजिबल आहे. म्हणजे थोडं पण आवाज करत नाही, खाडखूड काहीच नाही. तसं आवाजाचं येणं चाललं आहे. पूर्णपणे शांत आहे ही गाडी, म्हणजे माणसाला झोप लगेच येऊन जाते तशी गाडी आहे. तर ह्या गाडीवाल्याने मला सांगितलं नाही की चित्रपी चौकाकडे गाडी येणार आहे, नाहीतर मी एक मिनिट. तर मित्रांनो पाऊस खूप आतमध्ये येत होता म्हणून म्हणलं इकडं थांबून जावं, जास्त जाण्याची गरज नाही. आणि ह्या गाडीमध्ये पूर्णपणे सुविधा आहे चांगली. हे बोलले चांगल्या हॉटेलवर थांबवून चांगलं जेवायला देईन, पूर्णपणे सुविधा चांगली आहे. तर हे कशाचं आहे ते बघू पहिले, कारण की आत्तापर्यंत बघितलं नाही मी काय आहे. तर पहिले बघू हे कशाचं आहे, मग सांगतो तुम्हाला काय आहे ते. चला पहिले बघू द्या. गाडी आलेली आहे मित्रांनो आपलं महाराणा प्रताप चौकात. तर ही गाडीला आले. मी तर पहिले ड्रायव्हरला कम्प्रोमाइज करतो, कारण की कम्युनिकेशनमधून जमते. पहिले बोलायला लागते, कारण की इथून व्ह्यू चांगला येणं चाललं आहे. पुढून व्ह्यू चांगला आला तर आला. व्ह्यू बघू आपण चांगला येतं आहे की पुढं आला तर बघू. आत्ता तर सध्या पावसाचं वातावरण आहे, पूर्ण पावसामुळं पुढून पण काही नाही दिसणार. तर पहिले तुम्हाला सांगतो हे काय ते मला बघू द्या. अरे ही लाईट आहे होय. मला वाटलं की बा चार्जिंगचं आहे आपलं साऊंड आहे की काय. आणि ही पूर्णपणे ए सीची आहे. इथून ए सी ती पूर्णपणे गार हवा इथे बघू शकता. पूर्णपणे एवढं थंडगार वारं आहे की लय भारी. आपण आलो आहे आता वसंतराव चौकात. 5 वर्ष राज्य केलं त्यांनी मुख्यमंत्री पदावर. ते आपले बंजाराची शान आणि महाराष्ट्राची आन वसंतराव नाईक.
तर प्रामुख्याने मी तर बंजारा आहे आणि आज हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी होती म्हणून मला ब्लॉग करायला काही भेटला नाही आणि मग अचानक प्लॅन झाला आणि मला कमेंट आली तशी भाऊ तुम्ही पुण्याला जाऊन तिथलचे गणपतीचे व्हिडिओ टाकू शकता का तुम्ही म्हणसाल आणि हे विकी भाऊ नाही करणार असं होऊ नाही शकत. तर आपण केलेलं आहे तसं. आता निघतो आपण पुण्याला. बस पुण्याला काही तास आणि काही रात्रीची वेळ आहे. तर दिवसा आपण पुण्यालाच असेल. भेटू आपण डायरेक्ट हॉटेलच्या ड्रायव्हिंगच्या जवळ दाखवतो मग काय होते ते. भेटू नंतर. पुढं बसण्याची परमिशन. तर मी बसलेलं आपण पुढं तुमच्यासाठी कुठेही काही करू शकतो. तुम्ही म्हणजे मला कमेंट करून मला वाटलं एवढ्या दिवसात कमेंट होणार नाही तुमची, पण तुमची कमेंट मला आधीच मला वाटलं काही भाग बदल कर तुझ्या बोलण्यात असं काही वाटलं. तुम्ही मला वेगळीच कमेंट केली डायरेक्ट पुण्याला जा. मी तुमच्यासाठी कुठेही काही करू शकतो. तुम्ही सांगा फक्त. तर पहिले आपण पुण्यामध्ये जाऊन सगळं दाखवू. मग नंतर तुमची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये पुन्हा सांगा बा तुम्ही मुंबईचा लालबागचा राजा हे दाखवा. तर आपण तिथंही जाऊ. तर पहिले तर मुंबईचे सगळे दगडूशेठ ते सगळं तुम्हाला दाखवून येतो. आणि उद्या स्थापन आहे तर उद्या आपण बरोबर टायमावर पोहोचतो आहे तिथं जाऊन. आणि नंतर गाडीचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गाडीचा मी तुम्हाला हॉटेलवर दाखवतो. मी पण शॉर्टमध्ये टाकणार आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता गाडीचा व्हिडिओ पूर्ण ट्रॅव्हलचा आतमधला बाहेरचा व्हिडिओ. गाडीचं नाव आहे MMS ट्रॅव्हल. ही गाडी पुणे टू नांदेड, नांदेड टू पुणे हे रोजचं तिचं डेली सर्व्हिस आहे. तर तुम्ही बिंदा या गाडीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथं कुशाल ट्रॅव्हल्सवाले त्यांच्याजवळ तुम्ही जाऊन या गाडीची तिकीट बुकिंग करू शकता. कारण की आपण त्यांच्याकडूनच केलेली आहे. चांगली माणसं इथे सगळे आपल्यासंग चांगलं कॉन्टॅक्ट पण केले त्यांनी. आपला नंबर पण येतात आपल्या व्हिडिओमध्ये पण येते कुशाल ट्रॅव्हलचे. तर मी बघू शकता तुम्ही गाडीचं पूर्ण इव्हेंट. पावसाचं फुल धुमाकूळ घालतो आहे तरी चांगल्यापैकी चाललं आहे. तर भाऊ गाडी हॉटेलवर तर 12 वाजता हॉटेलवर थांबत. तर तेव्हा मी गाडीचा व्ह्यू पूर्णपणे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतो. ब्लॉग व्हिडिओमध्ये